लक्षात घ्या। आता इथे दिलीप काका बनकर आलेले आहेत, माननीय आमदार, त्यांचं स्वागत विक्रम कोठुळे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि लगेचच दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। विधिमंडळातील माझे सहकारी ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते आमच्या सिन्नरचे आमदार माणिकरावजी कोकाटे, आपल्या मतदारसंघाचे आमदार सरोजताई अहिरे, शेजारच्या निफाड मतदारसंघाचे आमदार दिलीपराव बनकर, माजी खासदार देविदासजी पिंगळे, यशवंतराव डिकले, अर्जुनराव टिळे, प्रेरणाताई बलकवडे, साहेबराव पेखळे, अनिल चौगुले, दिलीप थेटे, कैलासराव भोसले, निवृत्ती अरिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, विश्वास नागरे, बाळासाहेब गडाख, भाऊसाहेब टिकले, विलास दुर्जड, रामराव गायधनी, संजय तुंगार, रमेश कांडळ, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब म्हस्के, भाऊसाहेब खांड महाले, राजाराम धनवटे, रतन जाधव, डॉक्टर प्रवीण वाघ, मनोहर कोरडे, जयराम ढिकले, राहुल ढिकले, मधुकर ढिकले, निवृत्ती ढिकले, अंबादास ढिकले, आनंदा ढिकले, कुंदन ढिकले, शीतलताई भोर, सुवर्णाताई पवार, माझ्या सय्यद पिंपरी सय्यद या परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, माझ्या मायमाऊली, माझे बांधव, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कॅमेरेवाल्यांनो, तुमचा कॅमेरा लावला की खाली बसा, महिलांना तुमच्या पाठी दिसतात असं काय अर्थ आहे? तुम्ही बसून घ्या ना। खरं तर मी आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो। माझ्या माहितीप्रमाणे आज निवडणूक आयोगाने प्रेस कॉन्फरन्स ठेवली। मला आजपर्यंतचा जो अनुभव आहे तो बघता आज आचारसंहिता जाहीर होईल आणि खऱ्या अर्थाने उद्याच्या 5 वर्षाच्या करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय महाराष्ट्रातले तमाम मतदार त्या ठिकाणी 1 महिना ते 1 महिना 5 दिवसांनी घेतील। दसरा झाला मध्ये, आता दिवाळी आली, दिवाळी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुळशीचं लग्न असतं, त्या काळामध्ये साधारण मतदानाचा दिवस येईल असा माझा अंदाज आहे। आज 3 वाजता आपल्याला कळेल। मला मध्ये स्वतः सरोज अहिरेंनी सांगितलेलं होतं 13 तारखेला की आपण देवळालीच्या विविध विकास कामाची भूमिपूजन आणि त्याच्यानंतर अमरावतीचा माझा कार्यक्रम होता जनसन्मान यात्रेच्या बद्दलचा, आणि त्याकरता मी वेळ पण दिलेली होती, परंतु काही गोष्टी अशा घडून येतात की नाईलाजास्तव तो कार्यक्रम त्या ठिकाणी पुढे ढकलावा लागतो। आणि आमचे एक सहकारी, त्याच्यामध्ये माजी राज्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेते बाबा सिद्दीकी यांचं दुःखद दुर्दैवी निधन झालं, त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला आणि त्याच्यामुळं मला ते सगळे कार्यक्रम रद्द करावे लागले आणि त्याच्यामुळं मी हा कार्यक्रम सरोज अहिरेंनी सांगितलं की दादा आज घ्या। मला माहिती होतं की दुपारच्या आज जर कार्यक्रम घेतला तर आपल्याला कार्यक्रम घेता येईल, सरकारी कार्यक्रम आता दुपारी 3च्या नंतर आम्हाला कुठले घेता येणार नाही, भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील, आणि त्याच्यामुळे मी आज सकाळची वेळ दिली। खरं आमचे एक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सक्षम नेता बाबा सिद्दीकीच्या रूपाने आपण गमावला। मी आपल्या सर्वांच्या वतीनं माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज मी सुरुवातीलाच देवळाली विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज हे विविध विकास कामाचं भूमिपूजन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो, आणि त्या निमित्तानं माझ्या देवळालीकरांचं मनापासून अभिनंदन देखील करतो। माणिकरावांनी सांगितलं, स्वतः सरोजने सांगितलं,
आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. माणिकराव अनेकदा निवडून गेलेत, दिलीपराव गेलेत, सरोज पहिल्यांदा निवडून आली, मी माझ्या मतदारसंघातनं 7 वेळेला निवडून गेलोय. आम्ही सतत लोकांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो. विकास करायचा, काम करताना जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण करायचं नाही. त्याच्यामध्ये जात धर्म पंथ या गोष्टी आम्ही ज्यावेळेस सांगतो की शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्या विचारधारांनी सातत्याने 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यावेळेस सर्वांना एक न्याय देण्याची भूमिका घेतली. मग तो गरीब असू द्यात, मध्यमवर्गीय असू द्यात, श्रीमंत असू द्यात, त्या पद्धतीनं आम्ही देखील सरकार चालवत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जी वैचारिक भूमिका होती, त्यांनी जसं सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे त्या ठिकाणी शिकवलं. एकेकाळी आपल्या नाशिकमधनं देखील खासदार म्हणून ते त्या ठिकाणी निवडून गेले. अशा दूरदृष्टीच्या चव्हाण साहेबांच्या विचारांनी देखील आम्ही पुढे जातोय. त्यांनी महाराष्ट्राला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आणण्याच्या करता जी आखणी केली, जे नियोजन केलं, जी घडी बसवली, त्याच रस्त्याने आम्ही देवळालीकर त्या ठिकाणी पुढे जातोय. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फार बारकाईनं बघितल्या पाहिजेत असं माझं आपल्याला सगळ्यांना म्हणणं आहे. खरं तर काही वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं मला आज इथल्या माझ्या सहकारी मित्रांनी दिली. ग्रामपंचायती कार्यालय पिंपरी सय्यद यांच्या सरपंचांनी पण निवेदन दिलं. तसंच काही विकास कामं मंजूर करण्याच्या करता त्यांनी सांगितलं. त्याच पद्धतीनं आमचे द्राक्ष बागायतदार संघाचे चेअरमन त्यांनी देखील माझ्याकडं निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. कैलासराव भोसले, मारुती चव्हाण, शिवाजी पवारांनी मागेही त्यांनी दिलं. त्यांच्या काही समस्या आहेत, काही राज्य सरकारशी संबंधित आहेत, काही केंद्र सरकारशी संबंधित आहेत. मी कैलासरावांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगेन आणि महाराष्ट्रातल्या द्राक्ष बागायतदार संघाच्या माझ्या शेतकऱ्यांना सांगेन की बाबांनो, ह्यामध्ये निवडणूक संपल्यावर मी स्वतः कैलासरावांना दिल्लीला घेऊन जाईल आणि त्या बाबतीमध्ये आपले संबंधित मंत्री आहेत त्या मंत्र्यांना, पियुष गोयल आणि जे कोणी मंत्री लागतील त्या कामाच्या करता, समजा शिवराज चव्हाण आणखी कोणी असतील ते, यांच्याकडनं आपण ती कामं निश्चितपणे करून घेऊ. कारण ते सरकार अजून 4.5 वर्ष राहणार आहे. 5 वर्षाच्या करता देशातल्या जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारला निवडून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं याबद्दल कैलासराव, मलाही बऱ्याच प्रश्नांची जाण आहे, माझाही थोडा बहुत अभ्यास आहे. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे, परंतु ह्या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळामध्ये मला त्या गोष्टीला वेळ देता आलेला नाहीये. त्याचबरोबर आमच्या मोटार मालक कामगार वाहतूक सेल आहे राष्ट्रवादीचा, त्यांनी पण काही निवेदन दिलेले. त्याच्याबद्दल एवढंच मी सांगेन की ह्याच्या संदर्भामध्ये जो काही आपल्याला केंद्राशी बोलून, विशेषतः बाहेरच्या राज्यामध्ये वाहतूक आणि मार्ग पोलीस यांच्याकडनं जे काही त्रास होतो, जे काही ह्यांना सातत्याने वेगळी वागणूक मिळते, त्याच्यातून पण किंवा ज्यांचा माल, त्यांचा हमाल संदर्भात एक पत्रक काढलेलं आहे, त्याची कडक अंमलबजावणी करा असं सचिननी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण मी लक्ष घालीन अशा पद्धतीनं. पण हे सगळं आता निवडणुकीच्या नंतर मला जमेल, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. मित्रांनो, आपण सगळेजण शेतकरी आहात. हा मतदारसंघ असा आहे की याच्यामध्ये काही थोडा शहरी भाग पण आहे, काही कॅन्टोन्मेंटचा एरिया पण आहे आणि काही ग्रामीण भाग पण आहे. असा तिन्ही भागामध्ये विखुरलेला माझा हा देवळाली मतदारसंघ आहे. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला आनंदाची सांगायची की तुम्ही सगळ्यांनी मला अनेक, म्हणजे ज्याचा उल्लेख माणिकरावांनी केला, अक्षरशः मी अनेकदा सरकारमध्ये
उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं, महाविकास आघाडीमध्ये केलं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर केलं, आता एकनाथरावांच्या बरोबर करतोय, त्याच्या आधी पण पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर केलं. पण या सगळ्या टर्ममध्ये मी जी काही कामं केली त्याच्यात सगळ्यात जास्त निधी यंदाच्या काळात 5 वर्षात माझं 1 वर्ष विरोधी पक्षात गेलं, 1 वर्ष माझं दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं. तसं मला माणिकरावांना, सरोजला, दिलीपरावांना, हिरामणला, सगळ्यांना, नरहरीला, नितीनला, भुजबळ साहेबांना, सगळ्यांना 2.5 वर्ष मिळाली. तरी 2.5 वर्षामध्ये देवळालीकरांनो करोडो रुपयाचा निधी द्यायला मी त्या ठिकाणी यशस्वी झालो, त्याचं समाधान मला आहे. काल तर परवा मध्ये सिन्नरला गेलो होतो, ज्याचा उल्लेख माणिकरावांनी केला. चेष्टा आहे, ते काम किती वर्ष माणिकराव पाठपुरावा करतात, परंतु मी माझं सर्वस्व पणाला लावलं. मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना यांनाही विश्वासात घेतलं आणि काल माणिकरावांची दुष्काळी तालुका अशा तालुक्यामध्ये 15,000 कोटी रुपयाची योजना त्या ठिकाणी मंजूर केली. 15,000 कोटी कशाला म्हणतात? अहो, काही राज्याचं बजेट पण एवढं नाहीये, छोट्या राज्यांचं. ही परिस्थिती आहे. अशी इथं पण तुमच्या इथं हजारो कोटीची कामं आमच्या सरोज अहिरेंच्या करता तुम्ही त्यांना विश्वासाने निवडून दिलं होतं. आम्ही आवाहन केलेलं होतं, तिची पाठीकोरी होती, परंतु तिलाही सांगितलं की माणूस आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही, माणूस अनुभवातनं शिकतो. आम्ही देखील पहिल्या टर्मला निवडून गेलो, त्यावेळेस आम्हाला पण काही मर्यादा होत्या. जास्त उन्हाळे पावसाळे बघितल्यानंतर आमचा अनुभव वाढत गेला आणि त्याच्यातनं आम्ही महाराष्ट्राचा आणि तुमच्या बारामती तालुक्याचा विकास करत गेलो. त्या प्रकारे सरोजनी अनेक बाबी इथं करण्याचा प्रयत्न केला. आता नाशिक रोड येथे देखील मागच्या कॅबिनेटमध्ये दिवाणी, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला आम्ही मंजुरी दिली. त्याबद्दल सातत्याने सरोज, अर्जुन टिळे, ॲडव्होकेट सुदामराव गायकवाड आणि इतर वकील मंडळी त्या ठिकाणी पाठपुरावा करत होती. अनिल ढिकले तुमच्याच गावचे, माझ्याकडे ते त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. मी नाशिक जिल्ह्यातली कुठली कामं असली तर अनिल ढिकलेंना सांगितलेलं आहे की त्याबद्दल तुम्ही स्वतः लक्ष घालायचं आणि मला सांगायचं की दादा इथं नडलंय, दादा या सेक्रेटरीकडे थांबलंय, दादा या ऑफिसरकडे त्या अडचण आली. मी ताबडतोब फोन करून त्यांना काय सांगायचं ते सांगेल. त्याच्यामुळं अनिलच्यामुळं देखील आपल्या नाशिक जिल्ह्यातली आणि शहरातली मोठ्या प्रमाणावर कामं महाराष्ट्र सरकारची मार्गी लावण्याच्या करता आपल्याला मदत झाली. त्याच पद्धतीनं हे दिवाणी, वरिष्ठ स्तर आणि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय याला पण आपण मान्यता देऊ शकलो. ह्याच्यातनं वकिलांचाही फायदा होणार आहे. तिथं कोर्टाची पायरी कुणी चढू नये असं म्हणतात, परंतु कधी कुठला प्रसंग येईल सांगता येत नाही. त्याच्यावर नागरिकांना पण ह्याच्याबद्दलची सोय होणार आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे, अशा प्रकारची माझी विनंती आहे. आज सरोजवर एक गाणं सादरीकरण झालं, देवळालीची हिरकणी. एक चांगल्या पद्धतीनं गाणं त्या ठिकाणी सादर केलं. काय काम केलेलं आहे त्याच्यातनं काम करणाऱ्याला पण स्फूर्ती येते, एक इच्छा येते की बाबा आपण आणखीन कामं केली पाहिजे, एक जिद्द येते. त्याच्यातून मला विश्वास आहे की सरोज पुढे देखील चांगल्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये काम करत राहील. आज भुजबळ साहेबांचा देखील वाढदिवस आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी जाता जाता मुंबईला दुपारी जाणार आहे, कारण माझी तिथे एक माजी मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्याच्यानंतर आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये कार्यक्रमच जाहीर होईल किंवा कधी फॉर्म भरायचे, किती तारखेपर्यंत भरायचे, विड्रॉ कधी आहे, मतदान कधी आहे, मतमोजणी कधी आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या थोडीशी आज घाईगडबड आहे, परंतु भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देखील त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या हातून समाजाची चांगल्या प्रकारची सेवा घडावी आणि म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख आपल्या सर्वांच्या वतीनं तसंच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं देखील मी शुभेच्छा देतो. आज इथं बोलत असताना सरोजनी पण अनेक प्रश्न मांडले. त्याच्यामध्ये एकलेरे प्रकल्पाचा, बाबा दादा इथं 660 मेगावॉटचा आम्हाला एक युनिट टाकून द्या. त्याच्यामध्ये श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचं संस्थांचं
भविष्यात आराखडा मंजूर करावून तिथं मदत करा, ही गोष्ट खरी आहे. तिनं मला सांगितलं त्यावेळेस अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये ह्या गोष्टीचा उल्लेख श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकदा बजेटमध्ये उल्लेख आल्यानंतर सरकारला त्याच्यामध्ये निधी द्यावा लागतो. त्याच्यामुळं सरोज तुलाही सांगतो आणि तुझ्या मतदारांना पण सांगतो की याच्यामध्ये एक चांगला श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाला साजेसा अशा पद्धतीचा आराखडा मी तुम्हाला त्या ठिकाणी करून देईल. तुम्ही काही काळजी करू नका, अशा प्रकारची विनंती मी वारकरी संप्रदायाला पण करतो. यंदा पण अर्थसंकल्प सादर करत असताना मी कष्टकऱ्यांचा विचार केला, मी शेतकऱ्यांचा विचार केला, मी माझ्या आया बहिणींचा विचार केला, मी माझ्या मायमाऊलींचा विचार केला, मी माझ्या बांधवांचा विचार केला, तरुण तरुणींचा विचार त्या ठिकाणी केला. तसा साधू संतांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा महाराष्ट्र, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या वारकरी संप्रदायाला पण चांगल्या पद्धतीनं अर्थसंकल्पामध्ये ज्या काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजे होत्या त्या पण करण्याचा माझ्याकडनं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडनं प्रयत्न झालेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मगाशी बोलत असताना भाऊसाहेब टिकलेंनी प्रास्ताविक केलं, त्यांनी काही रस्त्याच्या बद्दलचा उल्लेख केला. एक गोष्ट खरी आहे की आम्ही देखील ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो. पानंद रस्ते हे चांगले व्हावेत ह्याच्याकरता आम्ही पानंद रस्त्याचा खास कार्यक्रम राबवला. त्यांनी सांगितलं काही काही रस्ते विलेज रोड नाहीये आणि त्याच्यामुळे तिथं अडचण येते. आपण भाऊसाहेब ह्या सगळ्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न केला. काही बाबतीत पानंद रस्त्याला पैसे दिले, काही बाबतीत 25-15चे पैसे दिले आणि त्याच्यातनं तुम्ही जे रस्ते रेकॉर्डवर नाहीत ते देखील तुम्ही करू शकता. त्याच्याचबरोबर 30-54 मधनं आम्ही त्याला निधी देण्याचा प्रयत्न केला. ह्या आमदारांचा निधी दरवर्षी 5 कोटीपर्यंत त्या ठिकाणी वाढवला. अशा अनेक बाबी त्याच्यातनं काढलेल्या आहेत. तरी भाऊसाहेब डिकले तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी घेतलेली आहे. अजून मी अधिकाऱ्यांशी बोलीन आणि याच्यातून माझ्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते आहेत. नॅशनल हायवे हे केंद्र सरकार करतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन, रेल्वे लाईन केंद्र सरकार टाकतं. आपले विमानतळ असतील, पोर्ट असेल, बंदर ते केंद्र सरकार करतं. परंतु बाकीचे रस्ते आता देखील तुमच्या इथला जो रस्ता झाला, इथं संबंधित कॉन्ट्रॅक्टर राम निंबाळकर आलेले आहेत. त्यांना मी गेले 25-30 वर्ष ओळखतो आणि त्याच्यामुळं जवळपास 250 कोटी रुपयाचा तुमचा हा रस्ता हा देखील माझ्या पिंपरी सय्यद, लाखलगाव, हिंगण, वेढे, कोटमगाव, जाकोरी, सांगली, शिंदे NH 50 ला जोडणारा रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण राम किती काळामध्ये होईल? 1.5 वर्षात. राम हे आमच्या फलटणचे आहेत. आम्ही नदीच्या अलीकडं नीरा नदीच्या मी बारामती आणि फलटण. राम अतिशय चांगल्या पद्धतीनं तुझ्या नामातच राम आहे, त्याच्यामुळं रामासारखं काम रस्त्याचं इथं झालं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेव, कारण एकदाच होत असतो. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. माझी गावकऱ्यांना विनंती आहे, त्याचं रस्त्याचं काम सुरू होईल त्यावेळेस त्याला मदत करा. त्याच्यात इथनं नाही न्यायचं, इथं आडवी पाईपच घाल, मग खडी माझ्याकडनंच घे, मग सिमेंट माझ्याकडनंच घे, हे असलं काही करू नका. त्याला जिथनं घ्यायचं तिथनं घे. तुम्ही बाकीची मदत करा. तो रस्ता 1.5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि निधीच्या बद्दल तुम्ही काळजी करू नका. तो निधी देखील देण्याची जबाबदारी ही आम्हा लोकांची राहील. सरोजचं बरेच दिवसाचं ते दुखणं होतं, ते दुखणं आज 250 कोटी रुपये मंजूर करून आपण मार्गी लागलोय. त्या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला आहे. आम्हाला हेच करायचंय, ह्याच पद्धतीनं राज्याचा विकास करायचा आहे. आज कोविड नंतर येथे पहिलाच माझा सार्वजनिक कार्यक्रम याच ठिकाणी झाला होता. त्यावेळेस आपण येथे तालुका क्रीडा संकुलासाठी 5 कोटी मंजूर केलेले होते. आज ते देखील काम प्रगतीपथावर आहे आणि माझी या विधानसभा कार्यकाळातील शेवटची सभा आहे. आता
यामध्ये मला पुढं जे यायचंय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख म्हणून मी प्रचाराला येणार आहे, महाराष्ट्रात फिरणार आहे. त्याच्यामुळं एक योग घडून येतो, तशा पद्धतीचा योग घडून आलेला आहे. आपण मात्र आपली जबाबदारी जे माणिकराव कोकाटेंनी सांगितलं त्या पद्धतीनं पार पाडा, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. आणि मगाशी सरोजने सांगितलेले, इथं मी रस्ते बांधण्याच्या करता पैसे दिले, पाणी पुरवठ्याच्या योजना करण्याकरता पैसे दिले, चांगल्या इमारती बांधण्याच्या करता पैसे दिले. आज मी तुम्हाला सांगतो 3 वाजता आचारसंहिता आहे, त्याच्या आत या मतदारसंघात किंवा इतर मतदारसंघांमध्ये देखील 11-12 वाजेपर्यंत GR निघतील आणि त्याही विकासाला पैसा तुम्हाला दिला जाईल. त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. तशा प्रकारच्या सूचना देऊनच मी आज आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. याची पण नोंद माझ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या इथल्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आज माझ्या इथं माईमाऊली आल्यात. खरं तर मागे मी एकदा येऊन गेलो, गेल्या काही आठवड्यात माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी जे भरभरून प्रेम आणि माया दिली, त्याबद्दल मी अंतःकरणापासून तुमचा ऋणी आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही यावेळेस तुमच्या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यवान भाऊ, भाग्यशाली दादा बनवलेला आहे. या वर्षीची राखी पौर्णिमा मी माझ्या राहिलेल्या आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने माझी जबाबदारी आता 1,00,000 पटीने वाढलेली आहे. माझ्या आमदारांची जबाबदारी वाढलेली आहे, माझ्या पक्षाची जबाबदारी वाढलेली आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी, तुम्हाला लाभ आणि लाभातून बळ देण्यासाठी तुमचा अजित पवार, तुमचा अजित दादा तसोबर देखील कमी पडणार नाही, हा माझा तुम्हाला सगळ्यांना वादा आहे. ही पण गोष्ट माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना सांगतो. 3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस 10वा अर्थसंकल्प अर्थमंत्री म्हणून सादर केला, त्यावेळेस मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा असा काही अर्थसंकल्प द्या की त्याच्यामध्ये, मी बोललो ना एकलरे 660च्या, मी आता सांगितलं की तिनं ती मागणी केलेली आहे. त्यामध्ये आता काय झालं, वेळ कमी आणि एवढ्या मागण्या केल्या गेल्यात. मी त्याच्यामध्ये मार्ग काढतो, लक्ष देतो, तुम्ही काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे, मी काय असा तसा कार्यकर्ता नाहीये. त्याच्यामुळे राजाराम धनवटेजी, आपण जे काही तुमचं सरोजचं एकलहरेच्या बद्दलचं दुखणं आहे, ते दुखणं निश्चितपणे मी दूर करीन, हा शब्द मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना देतो. आज इथे येत असताना मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला, त्यावेळेस मी विचार करत होतो की काय काय द्याव्यात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा खुरपणीला जाणारी, धुणंभांडी करणारी, झाडू पोतना करणारी, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करून स्वतःचे उदरनिर्वाह सांभाळणारी अशी गरिबाची महिला, झोपडपट्टीमध्ये राहणारी माझ्या डोळ्यासमोर आली. मी पण ग्रामीण भागातनं पुढे आलोय. खुरपणीला काही तर महिला दिवसभर सकाळी जाऊन मंडईमधनं भाजी घेतात आणि ती भाजी विकत बसतात. त्याच्यामध्ये दिवसभर काम केल्यानंतर ती जी संध्याकाळी चूल पेटते. अशा लाखो महिला आपल्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही विचार केला की ह्याच्यात काय केलं पाहिजे. आम्ही निर्णय घेतला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांना आपण दर महिन्याला 1,500 रुपये द्यायचे. कारण ती काय करते महिला, ती स्वतः करता काही घेत नाही. लग्न झाल्यानंतर ती तिच्या पती करता, मुलाबाळांच्या करता, घराकरता खर्च करते. तिलाही वाटतं की कधी बाजारात गेलं की आपल्याला काहीतरी घ्यावं, पण तिची मर्यादा असते. आणि तिच्याकडं आम्ही सत्तेमध्ये तिला सहभागी केलं, तिच्याकरता बचत गट काढले, तिला आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. परंतु या योजनेच्या द्वारे, लाडकी बहीण योजना, आम्ही तिला सबल करण्याचा प्रयत्न केला. मला तिला सबल करायचं होतं. ती बाहेर पडली पाहिजे, पैसे डायरेक्ट तिच्या हातात गेले पाहिजे. आणि म्हणून बराच विचार करून आम्ही ते फॉर्म भरून घेतले. आताही मी माझ्या मायमाऊलींना भेटत आलो. कितीतरी मायमाऊली म्हणत होत्या, दादा
आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण 3,000 रुपये जमा झाले. पहिले 3,000 रुपये सोडले जुलै ऑगस्टचे, नंतर सोडले सप्टेंबरचे आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर. मला माहिती होतं आचारसंहिता पहिल्या आठवडा झाल्यावर लागणार, त्याच्या आत पैसे दिले गेले पाहिजेत माझ्या मायमाऊलींना. नसते गेले तर विरोधक गेले असते. बघा आचारसंहितेच्या काळात हे मायमाऊलींना पैसे देत आहेत. म्हणून नियमामध्ये पण बसलं पाहिजे. आणि जशी आम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मायमाऊली बहिणींची राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हे आम्ही चांगलं केलं, ओवाळणी दिली, त्या पद्धतीनं आम्हाला भावांना, आमच्या मायमाऊली बहिणींना उद्याच्या येणाऱ्या भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी द्यायची होती. ती ओवाळणी मी देऊ शकलो, त्याचं खूप समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. विरोधक टीका करतात की योजना बंद करू. अरे काय तुमच्या का पोटात दिसतोय? आज गरीबाच्या घरामध्ये माझ्या मायमाऊलीच्या घरात पैसा जातो, तिला तो काढता येतो बँकेतनं, तर तुम्ही ती बंद करायची भाषा करता. कोर्टात गेले बंद करायला, कोर्टाने सांगितलं सरकारचा निर्णय. काहींना अजूनही काही ना काही चुकीचं चाललेलं आहे. लोकांना सांगतात अरे सगळ्या राज्याला कर्जबाजारी केलं. अरे 10 वर्ष मी अर्थमंत्री म्हणून काम करतोय, मी कसं कर्जबाजारी करेन? 6.5 लाख कोटी रुपये वेगवेगळ्या करातनं शासनाच्या तिजोरीत जमा होतात. काही लाख कोटी रुपये पगाराला, पेन्शनला आणि व्याज द्यायला जातात. बाकीचे पैसे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवायला जातात. काही रस्ते करावे लागतात, लाईट करावे लागतात, पाण्याची व्यवस्था करावी लागते, हॉस्पिटल करावे लागतात, शाळा कराव्या लागतात, अनेक गोष्टी आहेत. केंद्राचा आम्ही पैसा आणतो, का हक्काने आम्ही पैसा आणतो? मोदी साहेबांच्याकडं, अमित शहांच्याकडं, पियुष गोयल, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला नाही म्हणू शकत नाही. आज त्यांच्या विचाराचं इथं सरकार आहे आणि आपल्याला उद्याच्या काळामध्ये तशा पद्धतीचं सरकार आणायचं आहे. तर केंद्राचा पैसा माझ्या महाराष्ट्राला मिळेल, तर केंद्राचा पैसा माझ्या नाशिक जिल्ह्याला मिळेल, माझ्या देवळालीला मिळेल. दुसरे लोक म्हणतील काय आमचं तिथं ऐकलंच जात नाही, 5 वर्ष गप्प बसावं लागेल. म्हणून ही उद्याची निवडणूक महत्वाची आहे. तुमच्या प्रपंचावर निश्चितपणे आर्थिक मदत करणारी ही निवडणूक आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, तुम्ही आम्हाला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन, जिथं कमळ असेल तिथं कमळाच्या शेजारचं बटन, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाच्या शेजारचं बटन दाबून तुम्ही आम्हाला विजयी करा. ह्या माझ्या मायमाऊलींच्या योजना पुढेही 5 वर्ष चालवण्याची जबाबदारी माझी, आमची, सरकारची, महायुतीची. एवढ्यावर मायमाऊली आम्ही थांबलो नाही. 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले, वर्षाला 3 गॅस सिलेंडर. लेक जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये त्या आमच्या मुलीला देतो. हे दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे. आम्ही गरीबाला देतोय आणि सगळ्या जाती धर्माला घेतलंय. त्याच्यात मुस्लिम असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, सर्वसाधारण असेल, ओबीसी असेल, भटका असेल, कुठल्याही जातीला वगळलेलं नाही. ही गोष्ट माझ्या मायमाऊलीने आणि तुम्ही सगळ्यांनी ध्यानात घ्या. मग विरोधकांनी काय टीका केली? आता विरोध करत नाही कारण योजना लोकप्रिय झाली. आता म्हणतात आम्ही आलो तरी आम्ही देऊ, आम्ही देऊ. अरे मग इतके दिवस काय झोपा काढले का? मागे त्यांचं सरकार नव्हतं का? काय नाही दिलं? आणि आता टीका काय करतात? अरे यांना बहिणीचंच प्रेम आलंय, यांना भावांचं काहीच नाही. भावांच्या करता पण योजना आणल्या. तुमच्या इथं दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचं दूध 28 रुपये लिटरनी घेतलं जातं गाईचं. मी गाईच्या दुधाबद्दल बोलतोय. कालच्या 30 सप्टेंबर पर्यंत आम्ही 5 रुपये लिटरला अनुदान देत होतो, म्हणजे 28 आणि 5 33. परंतु आमच्या लक्षात आलं तो माझा दुधाचा व्यवसाय करणारा शेतकरी, माझी मायमाऊली एवढे कष्ट घेतात. पहाटे उठायचं, शेण काढायचं, धारा काढायचा, खायला घालायचं, पशुखाद्य द्यायचं. मग आम्ही 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये लिटर वाढवले, म्हणजे 35 रुपये लिटर आता माझ्या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळतात. हे शेतकऱ्याकरता केलं नाही का? मित्रांनो, त्याच्याही पुढे जाऊन मला सरोज, माणिकराव,
दिलीप काका ते नितीन पवार नरहरी गेले 5-6 दिवस सारखे फोन, दादा आमच्याकडं विजेचा लपंडाव चाललेला आहे, त्रास होतोय. मी काल रात्री मीटिंग लावली, त्याच्यामध्ये लोकेश चंद्रा, संजीव कुमार सगळ्यांना बोलवलं. म्हणले काय चाललंय? ते म्हणले की बाबळेश्वरचा सप्लाय मध्ये घोटाळा झाला. अरे म्हणलं घोटाळा झाल्यावर सगळ्यात त्रास माझ्या नाशिककरांना का? एक तर आम्ही म्हणलं 5, 3, 7.5चं बिल माफ केलं, त्यांना 0चं बिल दिलंय. लोक म्हणतात 0चं बिल दिलं इकडे लाईट नाही, ह्याला काय अर्थ आहे? लाईट पण दिली पाहिजे. आज पण मला माझ्या मुंगसरेच्या सरपंचांनी दिलंय, सगळ्यांनी सांगितलंय की आम्हाला वीज द्या. मित्रांनो, आम्ही आता चांगला निर्णय घेतलाय. मी पाठीमागच्या काळामध्ये सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांच्या सरकारमध्ये होतो, एक बिल 0चं दिलं आणि निवडणूक झाल्यावर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचा काळ, त्यांनी पुढची बिलं द्यायला सुरुवात केली. मी विलासरावांना म्हणलं, विलासराव असं कसं? आपण लोकांना सांगितलं आपण फसवतोय. नाही म्हणले, आपल्याला आता परवडत नाही, आपल्याला बिल द्यायचं, आणि बिलं द्यायला सुरुवात केली. तुम्हाला मी सांगतो, आम्ही 3, 5, 7.5च्या मोटारची बिलं माफ केलेली आहेत. काल एक निर्णय घेतला, मला येतानाच एअरपोर्टला माझे शेतकरी उपसा सिंचन योजनेचे भेटले, त्यांच्याही उपसा सिंचन योजनेच्या कर्जाच्या बद्दल मार्ग काढला आणि त्यांनाही तिथं त्या ठिकाणी मदत केली. हे तुमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. पोलीस पाटलाला मदत केली, कोतवालाला मदत केली, त्याच्यामध्ये अंगणवाडी कार्यकर्तीला मदत केली, त्याच्यामध्ये आशा वर्करला मदत केली, किती घटकाला मदत केली त्याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा. कुणालाही त्याच्यामध्ये वंचित ठेवलं नाही. त्याच्यामध्ये गट प्रवर्तकाला मदत केली, सरपंचाला विचारा, त्याचंही मानधन दुप्पट केलं, उपसरपंचाचं दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं वाढवलं, होमगार्डचं वाढवलं. ज्या जो घटक महत्वाचा आहे त्याला वाऱ्यावर सोडलं नाही, कारण हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्याचं सरकार आहे. आता इथं प्रभाकर राजाराम डिकले आहेत का? प्रभाकर कुठे आहेत? प्रभाकरजी इकडे या. हरी डिकले, हरी सुका डिकले इकडे या. दत्तात्रय पोपट वराडे आहेत का? तुमचं नाव काय? हरी सुका डिकले. यांचं बिल तुमच्या 5 हॉर्सपावरची मोटार बिल आलेलं होतं 7,763. सरकारने भरलं 7,763. ग्राहकांनी भरायचं किती? 0. हे का बिल धरा. सगळे हे बिल कुणी सांगायला आलं की म्हणा योग सरकारने बिल दिलंय, माझं 1 रुपया देणं लागत नाही. ह्या शेतकऱ्याला असे 44 लाख शेतकऱ्यांना मदत केली. 15,000 कोटी रुपये राज्य सरकारकडनं महावितरणला भरतोय. तुमचं नाव काय साहेब? दत्तात्रय पोपट वराडे. यांची तर 7.5ची मोटर, पण महाराजांनी बिल थकवलं. बिल किती राहिलंय? 35,489 राहिलं ना. सरकारने किती भरले? महाराष्ट्र सरकारने भरण्याचे 35,589. ग्राहकांनी किती भरायचे? 0. बघा वराडे साहेब, तुम्हाला 0चं बिल दिलं. आता चांगली मोटर चालवा आणि चांगली पिकं काढा. आता बिल कधीच भरायचं नाही. आता बिलाचं आम्ही बघू, पण लाईट पण नीट देतो, ते लाईटचं पण केलंय. प्रभाकर डिकले. नरहरीचं नाही आता माझ्याकडे. कुठे? अरे माझ्याकडे 3च दिली. नरहरी माझ्याकडे नाहीये तुमचं, माझ्याकडे 3च आली. पण सांगायचं तात्पर्य अशा पद्धतीने यांचंही 7,903 बिल प्रभाकर डिकलेंचं आम्ही भरले 7,903. त्यांना 0चं बिल, त्यांना देऊन टाका. ह्या पद्धतीनं आम्ही भावंडांना मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही त्या ठिकाणी येऊन दिलेली नाहीये. आपल्याला हे करायचं, कारण माझी पण शेतामध्ये मोटर चालते. माझ्या 10 हॉर्सपावरच्या आहेत, त्याच्यामुळे मला ह्याचा फायदा नाही झाला. पण एक मोटर माझी 5ची आहे, त्याच्यावर त्याला तेवढ्याला झालाय. मित्रांनो, शेवटी शेतकरी जगला तर राज्य जगेल.
शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. मला यांनी सगळ्यांनी सांगितलं. मी म्हणलं का रे बाबा लोकसभेला फटका का बसला. म्हणले तुम्ही दिल्लीला सांगा राव ती कांद्याची निर्यात बंदी उठवा. आम्ही दिल्लीला गेलो, कांद्याची निर्यात बंदी उठवली. कांद्याला भाव वाढले की नाही? वाढले. टोमॅटोला भाव आता चांगला आहे की नाही? भाजीपाल्याला भाव चांगला आहे की नाही? आज आपल्या विचाराचे सरकार असल्यामुळं हे आपल्याला करता आलं. तुम्ही काळजी करू नका. नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, कितीतरी जिल्हे असे आहेत की जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी आणि त्याच्यावर त्याचा प्रपंच चालतो, त्याच्यावर त्याचा संसार चालतो, त्याच्यावर त्याचं मुलाबाळांचं सगळं शिक्षण, लग्न कार्य चालतं. त्याकरता आम्हाला दिलीप काकांनी, माणिकरावनी, सरोजनी, नितीन पवारांनी, हिरामणनी, नरहरींनी, भुजबळ साहेबांनी सतत सांगायचे, अरे हे उठवा. आम्ही उठवलं, कारण माझ्या शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे म्हणून. त्याच्या संदर्भामध्ये आज काही नैसर्गिक संकट आलं. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ मध्ये 95 करायला लावले आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करायचं सुरू केलं. नैसर्गिक संकट, कधी पाऊस येईल, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट, असली संकट येतात, वादळ, आणि त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होतं. त्याकरता आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा, बाकी करोडो रुपये सरकार भरतंय. कारण मी मगाशी सांगितलं शेतकरी मोडला तर राज्य मोडेल, आणि म्हणून त्या शेतकऱ्याला मदत करण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे. ह्या गोष्टीची जाणीव तुम्ही ठेवा. आणि ह्याच्यातून आता आम्ही काय केलंय, जवळपास 9,500 मेगावॉट, 35,000 एकर गव्हर्नमेंटची जमीन आम्ही टेंडर काढलं. ही आमची जमीन, कुणाला सोलर पॅनल बसवायचे बसवा, म्हणजे सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार. बसवले, काम सुरू झालं. शेतकरी बांधवांनो, 6 महिन्यांनी तुम्ही मला आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या. महायुतीचं सरकार आणा. 6 महिन्यांनी तुम्हाला दिवस उजाडला की तुमचा शेतीपंप चालू राहील, दिवस मावळला की तुमचा शेतीपंप बंद राहील. दिवसा तुम्हाला वीज मिळेल, बिबट्याची भीती नाही, तुम्हाला सापाची, विंचवाची, कशाची भीती नाही. ह्या पद्धतीनं आपण निर्णय घेतला. कारण ते आता सोलरवरची वीज ही 9,500 मेगावॉट ही आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळते, आणि त्याच्यातनं आम्ही शेतकऱ्याला वीज देतोय. आम्हाला शेतकऱ्यांना वीज देताना, आता ती तुमच्यापर्यंत पोहोचवताना 7 रुपये युनिटला खर्च यायचा, आता आम्हाला तो 3 रुपये येणार आहे. कारण ती सूर्यावर वीज तयार होते, त्याला काही पाणी लागत नाही, त्याला काही फ्युएल लागत नाही, त्याला काही कोळसा लागत नाही, त्याला काही गॅस लागत नाही. आणि म्हणून आम्ही ही वीज माफी करू शकलो. तुम्ही म्हणाल आत्ताच कसं, आत्ता नवीन टेक्नॉलॉजी आली, माग नव्हती. आता सूर्य, माझ्या इथले काही पंप मी महाराष्ट्रात बघितलेले की सोलरवर चालतात. ढगाळ वातावरण आलं तरी 7.5चा पंप 5 हॉर्सपॉवरचा का होईना पाणी फेकतो. या पद्धतीनं आपलं काम चाललंय. तुम्ही काळजी करू नका. हे तुम्हाला दिवसा वीज देण्याचं काम, आणि तुमच्या 4-5 तालुक्यामध्ये जी अडचण आलेली आहे ती 2 ते 3 दिवसात, माझा शब्द आहे 2 ते 3 दिवसात, त्याच्या आधीच करीन, पण मी मागतोय 2-3 दिवस मला त्या ठिकाणी द्या. तुम्हाला विजेची अडचण येऊन देणार नाही. कारण मलाही माहिती आहे ना, मला उद्या विधानसभेच्या प्रचाराला यायचंय ना. वीज नाही दिल्यावर तुम्ही आम्हाला काय बांबू दाखवाल. मी शेवटी शेतकरी आहे, मलाही कळतं. माझं पीक आता पाऊस पडला म्हणून माझं रानातलं पीक जळायला लागलं, आणि माझ्या विहिरीला पाणी आहे, माझ्या बोरला पाणी आहे, माझ्या नदीला पाणी आहे, माझ्या कॅनोलला पाणी आहे, तर लोक चिडणार नाही मोटर लाईट नसल्यावर. त्याच्यावर ते केलंच पाहिजे मला, आणि मी त्याच्यात लक्ष घातलंय. कालच रात्री मीटिंग घेऊनच तुमच्याकडे सकाळी आलोय. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये ठेवावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. एकंदरीतच आता निवडणुकीला तसा कमी वेळ राहिलेला आहे. जेवढी काही कामं करता येईल. कोरोना नसताना देवळालीकरांनो, नाशिककरांनो,
अजूनही प्रत्येक मतदारसंघात यांना 1000-1500 कोटी रुपये अजून दिले असते. पण मला त्या काळात माणसं जगवणं, त्यांना दवाखान्यामध्ये नेणं, वॅक्सिन देणं, रेमडेसिवीरचं इंजेक्शन देणं, त्याच्यामध्ये अँब्युलन्स देणं, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स देणं, काहीच नव्हतं ना आपल्याकडं. एकदम किती लोक आजारी पडली. ऑक्सिजन, लोक फोन करायची, दादा टँकर पाठवा, आमचा ऑक्सिजन संपायला आला. रातोरात ऑक्सिजन आम्ही पाठवत होतो. बाकी सगळे जे ऑक्सिजनवर प्लांट आहेत सगळे बंद केले. म्हटलं पहिलं माणसं जगवायची. माणूस जगला तर पुढे आपलं आयुष्य आहे. काही माणसं जीवाभावाची आपल्याला सोडून गेली, पण जे काही करता येईल ते केलं. त्यावेळेस सगळं लॉकडाऊन झालं. घरात आपण बसलो. मी तर मंत्रालयात 8 वाजता जायचो. मंत्रालय बंद झालं तर राज्य बंद होईल ना. लोक म्हणतील इथंच कुणी येत नाही तर आम्ही कशाला जायचं. अधिकाऱ्यांना मॉरली सपोर्ट देण्याच्या करता हा अजित पवार 8 वाजता 6व्या मजल्यावर बसून सगळ्यांच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलायचा. ही आम्ही व्यवस्था केली. काही जण म्हणले मरशील. म्हणलं मेलं तरी चालेल, लोकांची कामं करायला मेलं म्हणून काय बिघडलं. पण आपण करोनामधनं महाराष्ट्राला बाहेर काढलं. काही वेळेस आमच्या पोलिसांनी पण खूप काम केलं. नंतर माझ्या पुढे फाईल आली किंवा काही पोलिसांना करोना झाला आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. मी त्या फाईलवर लिहिलं, जे जे करोनाच्या काळामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी काम करताना लोकांना मदत करत असताना करोना होऊन गेले, त्यांचं कुटुंब उघड्यावर पडणार आहे, त्या प्रत्येकाला मी 50-50 लाख रुपये राज्य सरकारकडनं दिले. पैशानी गेलेला माणूस येत नाही मलाही माहिती आहे, पण किमान त्याची कच्ची बच्ची, त्याची बायको, त्याच्या घरातले वयस्कर जर आई वडील असतील तर ते काहीतरी आधार मिळाला ना. आणि शिवाय त्यांना पेन्शन चालू केलं. जे वारले ते रिटायर होईपर्यंत जो पगार होता तोही त्या ठिकाणी चालू केला. शेवटी माणसं महत्वाची आहे. ही शिकवण शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळं निवडणुकीला कमी वेळ राहिलेला आहे. प्रत्येकाने तयारीला लागावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. त्यामध्ये खरोखरीच मागाशी माणिकरावांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. आज राज्याला पुढे देण्याच्या करता कोण कोण नेते आहेत समोर आणा ना डोळ्यासमोर. 13 कोटी जनतेचा गाडा चालवायचा आहे. ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे, कॅन्टोन्मेंटचा भाग आहे, वेगवेगळ्या पद्धतीने डोंगरी भाग आहे, आदिवासी भाग आहे. आम्हाला अनुभव आहे, आम्ही करून दाखवतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महायुतीच्या मागे आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचं चिन्ह घेऊन आम्हाला कुणालाही अपमानित करायचं नाही, आम्हाला कुणालाही दुखवायचं नाही. आता आम्ही करतोय, आमची चूक झाली तर तुम्ही सांगा ना. तुमचा सरपंच आहे भाऊसाहेब, त्याने सांगावं, किंवा महेश दुने किंवा इतर आमचा देवीदास पिंगळे आहेत, त्यांनी सांगावं, नाही राव दादा हे इथं असं असं जरा चुकलंय, असं झालं असतं तर बरं झालं असतं, आम्ही दुरुस्त करू. पण त्यामध्ये लोकांचे प्रश्न माहिती असणारं नेतृत्व हे अतिशय महत्वाचं आहे. आज सर्वोच्च रूपाने माझ्या देवळाली मतदारसंघाला एक धडाकेबाज महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी मिळाला. खऱ्या अर्थानं जिजाऊ सावित्रीची ती लेक आहे, स्त्री शक्तीचं रूप आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, देवळाली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास हेच तिचं ध्येय होतं. आणि या मतदारसंघासाठी तळमळीनं काम करणारे आमदार अशी तिची महाराष्ट्रात ओळख झाली. हळवी आहे, तिला लहान बाळ झालं त्यावेळेस ते बाळ घेऊन ती सभागृहामध्ये यायचे. तिथं हिरकिनी त्या ठिकाणी आपण सुरू केलं. तिथं पाळणा आणि बाकीची सगळी सुविधा ठेवली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महिलेच्या येत असतो तो प्रसंग, पण तोही प्रसंग त्या बाळाची आई म्हणून पण तिनं मातृत्वाचा प्रसंग निभावला. आणि तुमचंही लोकप्रतिनिधित्वामध्ये कुठं ती कमी पडू दिली नाही तिनं स्वतःला, हेही अतिशय वाखाणण्यासारखं आहे. आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई
जसं तुम्हाला माहितीये, आपण फोटोत बघतो, ती लढाईला घोड्यावर बसून जायची आणि लहान लेकरू पाठीला बांधायची आणि लढाईत उतरायची की नाही? आहे का नाही इतिहास? अगदी तशीच तुमची आमदार सरोज आपल्या लहान लेकराला घेऊन नागपूरला अधिवेशनाला आली होती आणि तिकडेही लक्ष द्यायची आणि तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता सभागृहामध्ये पण लक्ष द्यायची, अशी ती आमदार आहे. ह्याची जाणीव माझ्या देवळालीकरांनी त्या ठिकाणी ठेवावी. लेकरू लहान असूनही ती तिच्या जबाबदारीपासून कधी मागे हटली नाही. अख्ख्या महाराष्ट्राने तिच्या कष्टाची, तिच्या प्रामाणिकपणाची, तळमळीची नोंद घेतलेली आहे. तिचं कौतुक केलेलं आहे. ते बघाशी तुम्ही बघा, मुख्यमंत्री आणि सगळेजण ते कौतुक करत होते. मृणालताई, नीलमताई गोरे त्या देखील कौतुक करत होत्या. देवळाली मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावणं, जनसामान्यांची कामं करत राहणं ही सर्वोच्च तळमळ आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे, याचा मला अभिमान आहे. तिच्या पाठीशी आम्ही मजबूतीनं उभे आहोत. आम्ही कुठेही तिला अडचण येऊन देणार नाही, हा शब्द देखील गावकऱ्यांनो, नाशिककरांनो, देवळालीकरांनो तुम्हाला हे देतो. पण तुमची जबाबदारी पण तुम्ही त्या ठिकाणी पाडा. कुठेही तुम्हाला माहितीये, विहितगाव, बेलदगव्हाण, मनोली या गावातील शेतकऱ्यांच्या उतार्यावर असलेली बालाजी देवस्थानाची नोंद रद्द 50 वर्ष प्रलंबित प्रश्न होता. 50 वर्ष, 15,000 शेतकऱ्यांचा प्रश्न तिच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला की नाही? 50 वर्ष कुणाला ते करता आलं नाही. तिनं विधानसभेच्या काळात दिलेल्या शब्दाची शब्दपूर्ती केली. नाशिक सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्याच्या करता देखील बँकेस निवड काढण्याकरता ती माझ्या मागे लागली आणि तो प्रश्न आपण मार्गी लावला. 660 मेगावॉटचे एक लहरेचे प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील तिचा प्रामाणिकपणे पाठपुरावा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी मगाशीच राजाराम धनवट्यांना पण सांगितलेलं आहे की या पद्धतीनं मी त्याच्यामध्ये पुढे जाईल. मौजे विलोळी, गवळाने व आंबे बहुला लघु पाटबंधारे केस 7/91 रद्द करून शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावरील नोंदी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने कुणामुळे घेतला? या सर्वोच्च पाठपुराव्यामुळे झाला. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या 7/12च्या नोंदी रद्द त्या ठिकाणी झाल्या. राज्यामध्ये एकूण 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्या मतदारसंघात माझ्या इथं पिंपरी चिंचवडला पण आहे, पुण्याला पण आहे. खडकी, पुणे आणि माझं काय ते खडकी, पुणे आणि देवरोड, तसं तुमच्याकडे पण आहे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड. ह्या मतदारसंघात कधीच राज्य सरकारचा निधी येत नव्हता. तिनं मला दाखवलं की दादा, तिथं लोक राहतात, महाराष्ट्रातली ती लोक मतदान करतात, परंतु त्या कॅन्टोन्मेंट बोर्डचा नाशिक जिल्हा नियोजनात समावेश करा. मी समावेश इथंही केला, नगरला पण केला आणि माझ्या पुण्यात पण केला. आता सगळे कॅन्टोन्मेंट त्याच्यात आले. आता तिथल्या लोकांना विकास कामाकरता पैसा मिळायला लागला. देवरगाव, भोकरपाडा येथे आदिवासी पांड्यावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच वीज पुरवठा करून आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अंधार दूर करण्याचं काम या बाबतीमध्ये झालंय. विधानसभा निवडणुकीत कितीतरी महिला भगिनी दिलेला शब्द डोक्यावर दिलेला पाण्याचा अंडा उतरवण्याचा शब्दपूर्तीकडे वाटचाल ह्या मतदारसंघाची चाललेली आहे. देवळाली मतदारसंघातल्या 54 गावांना जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 104 कोटी रुपयाचा निधी मी उपलब्ध करून दिलेला आहे. मौजे शिंदे 30 खाटांचं रुग्णालय 35 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलाय. गिरणारे ग्रामीण रुग्णालय 16 कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून दिला. ओझरखेड ब्रिटिशकालीन धोकादायक असलेल्या 28 गावांचा प्रमुख संपर्क मार्गावरील पूल चांगला करायला पाहिजे. गणेशगाव नाशिक येथे पुलासाठी 6 कोटी केले आणि ह्या पुलासाठी 11 कोटी रुपये केले. स्मशानभूमी म्हणू नका, दफनभूमी म्हणू नका, जी कामं तुमच्या करता करण्याची गरज होती ती करण्याचा प्रयत्न आमच्या सरोजनी केलाच केला. पण आम्ही देखील त्याच्यामध्ये तिचा पाठपुरावा असायचा. कधी कधी ती थोडीशी नाराज व्हायची
पण शेवटी काम पत्ते झाल्याशिवाय ती गप्पा बसायची नाही. ह्या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. मला देवळालीकरांना जाता जाता सांगायचंय, आम्ही सर्वांना न्याय देतोय. मी अल्पसंख्याकांना काल महत्वाचे निर्णय घेतलेत. त्यांच्याकरता ज्या आपल्या इथं मदरसा असतात तिथं काम करणाऱ्यांचाही पगार वाढवला. मौलाना आझाद महामंडळाचा भागभांडवल वाढवलं. बँक गॅरंटी त्यांची शासनाची गॅरंटी वाढवली. शादीखाना त्याला आम्ही पैसे मंजूर केले. दफनभूमीला पैसे मंजूर केले. आदिवासी समाजाच्या करता टार्टी, मातंग समाजाच्या करता आरटी संस्था काढली. मागासवर्गीयांकरता बार्टी, मराठा समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत, बंजारा समाजाच्या करता वनारटी. आणि मला माझे मुस्लिम बांधव म्हणायचे, दादा आमच्या करता का करत नाही? काँग्रेसला करता आलं नाही. आम्ही मात्र या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उद्धाराकरता, मुला मुलींना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता मार्टी संस्था काढली. हे आम्ही करू शकलो. वेगवेगळी महामंडळ काढली. अनेक समाज त्याच्यामध्ये येतले. काही राहिले असतील तर तेही घेईल. गुरव समाज, वीरशैव लिंगायत समाज, वडार समाज, सुतार समाज, रामोशी समाज, ब्राह्मण समाज, सोनार समाज, राजपूत समाज, आर्यवैश्य समाज, नाभिक समाज, बारी समाज, तेली समाज, विणकर समाज, जैन समाज, हिंदू खाटीक समाज, लोणारी समाज, अल्पसंख्याक समाज, लाड शाखीय वाणी समाज, त्याचबरोबर लोहार समाज, शिंपी समाज, गवळी समाज, नाथपंथीय समाज, आगरी समाज, प्रकल्प बाधित लोकांच्या करता देखील नागनाथ अण्णा नायकवाडी प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळ काढलं. ते तुम्हाला पण एक लेण्याला उपयोगी पडणार आहे. पत्रकारांच्या करता पत्रकार आर्थिक विकास महामंडळ, वृत्तपत्रांच्या करता वृत्तपत्र विकास आर्थिक विकास महामंडळ, एवढी महामंडळ काढली. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आम्ही जेवढे निर्णय घेतले तेवढे माग निर्णय घेता आलेले नाहीत. हे आपण लक्षामध्ये ठेवा. म्हणून माणिकराव, मी, सरोज, त्याच्यामध्ये आमचे भाऊसाहेब, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टी मायमाऊलींनो तुम्ही अजिबात घाबरू नका. विरोधक लाडकी बहीण योजनेमध्ये माझ्या मायमाऊलींच्या, माझ्या बहिणींच्या मनामध्ये काही भ्रम पसरवतील. येत्या निवडणुकीमध्ये आपण त्यांचं ऐकू नका. माग असंच त्यांनी खोटं सांगितलं. संविधान बदलणार, घटना बदलणार, कायदा बदलणार, आरक्षण काढणार. काढलं? आले ना मोदी साहेब तिथं? काढलं. पण मतं नाही ना आम्हाला मिळाली. आमच्या दोन्ही जागा नाशिकच्या गेल्या ना. असं अनेक ठिकाणी झालं. आम्ही सांगत होतो बाबा नाही आम्ही काढणार. मी आज पण पुन्हा सांगतो, शेतकऱ्यांच्या हिताकरता, गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या हिताकरता. मला ते सोयाबीन वगैरे पण आलंय. सोयाबीनचा पण दर वाढण्याच्या करता माझं वरिष्ठांशी चर्चा झाली. आता तेलाच्या थोड्या किमती त्या ठिकाणी वाढतायत. त्याच्यातनं आपलं सोयाबीनला पण फायदा होणार आहे. तोही आम्ही, ऊसाची पण किंमत आम्ही त्या ठिकाणी वाढवतोय. द्राक्ष बागायतदार संघाचं मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे अडचणी ह्या इथं मांडण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील मी जातीनं लक्ष घालीन, त्याबद्दल आपण काळजी करू नका. कैलासराव भोसलेंनी आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी दिलेलं आहे. काल एक चांगला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये झाला. त्याचा फायदा याही मतदारसंघाला होणार आहे. इगतपुरीचा आमदार त्याच्यामध्ये भाजपचं सरकार आलं, पण तो जिल्हा परिषदेचा राष्ट्रवादीचा होता. काँग्रेसला उमेदवार नव्हता. 19ला आम्ही त्याला उमेदवार म्हणून तिथं दिला. आज हिरामणनी काल इगतपुरीच्या आमदारांनी इंदिरा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आणि तो एकटा आला नाही. तिथं संदीप गुळवे, संपत नाना सकाळे, जनार्दन मामा माळी, उदय जाधव, विनायक माळेकर, जयराज दांडे, प्रशांत कडू, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, फिरोज शेख,
दशरथ बागडे, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, संपत वाजे, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट असे असंख्य कार्यकर्ते. मला रात्री उशीर झाला. मी, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण होतो. त्यांचं स्वागत केलं. आपल्याला जास्तीत जास्त जागा ह्यावेळेस नाशिक जिल्ह्यातनं त्या ठिकाणी निवडून आणायच्यात. त्याबद्दल तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे, तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी, आपल्या दोघांची जात शेतीची आहे आणि ह्या योजना पुढे आपल्याला चालू ठेवायच्या. हे जे खोटा नाटा प्रचार पसरवतायत त्याला तुम्ही भीक घालू नका, त्याला बळी पडू नका. जे लोकसभेला घडलं ते. आता ह्या ज्या योजना मंजूर केल्यात, हजारो कोटी रुपयाची कामं आपल्याला करायची आहेत. आता लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होतील. त्याच्यामध्ये उमेदवार म्हणजे कुठल्या जागा कुणी लढवायच्या ते, राष्ट्रवादीने कुठल्या, शिवसेनेने कुठल्या, भाजपने कुठल्या, समोरच्यांचाही होईल कुठल्या तिघांनी कुठल्या लढवायच्या. अजूनही काही तिसरी आघाडी आहे, अजूनही काही उभे राहतील, तो त्यांचा अधिकार आहे. पण विकास कोण करणार आहे? विकास कोणी केला आहे? पुढे विकास करण्याची धमक आणि ताकद कुणाच्यात आहे? केंद्रातनं निधी आणण्याची क्षमता कुणाच्यात आहे? हे आपण लक्षात घ्या. आणि उद्या आपली जी महत्वाची पिकं आहेत, कांदा असेल, ऊस असेल, द्राक्ष असेल, माझा टोमॅटो असेल, माझा भाजीपाला असेल, माझ्या वेगवेगळ्या पद्धतीनं फळबागा असतील, ह्याच्याकरता दूध असेल, रेशीम उद्योग असेल, अशा या सगळ्या गोरगरीब घटकाला आणि शेतकरी बांधवाला खऱ्या अर्थाने मदत करणारा कोण आहे ह्याचाही विचार करा. तुम्ही तो विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने महायुती सरकार तुम्हाला मदत करणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला मदत करणार आहे. कधी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. कुठली अडीअडचण आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी मजबूतीने उभा राहील. हा विश्वास, हा शब्द मी ह्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तोच उमेदवार मी तुम्हाला देईन, तुम्ही काळजी करू नका. निवडून देण्याचं काम मात्र तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करा. आजूबाजूच्याही भागामध्ये तुमचा सगळ्यांची मदत होणार आहे. सिन्नरची मदत देवळालीला, देवळालीची मदत सिन्नरला, निफाडला, कळवणला, माझ्या दिंडोरीला, माझ्या येवल्याला, ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. इतर पण जागा आपल्याला चांगल्या मताधिक्याने विजय करायच्यात. पण आपण कुठं गैरसमज करून घेऊ नका, खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आज ज्या ज्या योजनांचं भूमिपूजन झालंय त्या योजना गतीनं पूर्ण करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावीन. निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार एकदा दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. नाशिक रोड बार असोसिएशनचे सुदाम गायकवाड अध्यक्ष.